ये सीट है, ऐसा लगता है बीजेपी आने का चांसेस है। क्यों? क्योंकि बीजेपी का काम अभी अच्छा है, सभी जगह पे इम्प्रूवमेंट्स है, डेव्हलपमेंट है। महेश कोटेंचं टायर का देशमुखांचं टायर? सध्या तर दिसायला महेश कोटेचं काय उत्तरची हवा काय म्हणते? कोण येईल? बीजेपी सर का? काम चांगलं आहे सर, व्यवस्थित चांगलं आहे. नाही कसं माहिती आहे का, कुठलं पण सरकार आल्यानंतर मुद्द्यावरती बोलायला पाहिजे. धर्मावरती सर्वजण बोलतील, धर्माच्या ह्याच्यावरती मतदान वगैरे झाल्यावर कसं व्हायचं, मुद्द्यावरती एक जण तर बोलतोय का कुठला? सध्या तर बघा आता महेश कोटे बीजेपी बरं आहे. का? व्यवस्थित कामं चालू आहेत. शहर उत्तर में तो क्या अभी तुषारी भी चल रहा, भाजपा का कमल भी चल रहा. महेश कोटे का? महेश कोटेचं कार्य आहे अगोदर, कारण हे देशमुख साहेब आहेत ना, आमच्या भागाकडे कधी पाणी नाही, लाईट नाही, रस्ते नाहीत. आता एवढं मोठं आम्ही टॅक्स देतो, बरोबर आहे, बंगलो बांधलो आम्ही, साधा नगरसेवक सुद्धा येत नाही तिकडं. अण्णा महेश अण्णा थांबलेले आहेत, अण्णा कोटे ते पण म्हणजे स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग कंटेंट आहेत. काय शहर उत्तरची काय हवा काय म्हणते? देशमुख मालक. शहर उत्तर मध्ये तर माझ्या माहितीनं राष्ट्रवादी सेटअप असण्याची शक्यता आहे. विजयकुमार आता सध्या बदल घडवण्यासाठी महेश कोटे यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेले. माझ्या हिशोबाने माहिती विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि उद्या सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रचाराची वेळ आहे. मात्र जसजशी सोमवार म्हणजे उद्या सायंकाळी 6ची वेळ जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू केला जात आहे. 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील काठीची टक्कर पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे महेश कोटे आणि शोभा बनशेट्टी यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळत आहे. जनतेच्या मनातील आमदार कोण याचा आढावा आम्ही नवी पेठ मोबाईल गल्ली परिसरात घेतलेला आहोत. या ठिकाणच्या नागरिकांची काय मते आहेत जाणून घेऊया आजच्या या विशेष कार्यक्रमातून. जहूर सय्यद, अकबर बागवान, लोकप्रधानी सोलापूर. कोण आहे शहर उत्तरचा आमदार? कोण होईल? मैं इधर नया हूँ, बोला तो पुराना है लेकिन मैं वोटिंग है मेरा. कौन आएगा जीत के? किसकी सीट है ऐसा लगता है? बीजेपी आने का चांसेस है. क्यों? क्योंकि बीजेपी का काम अभी अच्छा है, सभी जगह पे इम्प्रूवमेंट्स है, डेवलपमेंट है, सभी जगह पे से अच्छा काम अच्छा हो रहा. बीजेपी आएगा. हाँ, बीजेपी अलायंस विथ शिवसेना. काय उत्तरची हवा काय म्हणते? कोण येईल? बीजेपी सर का? काम चांगलं आहे सर, व्यवस्थित चांगलं आहे. महिलांना प्रोत्साहन आहे, जेंट्सला म्हणजे 70 वर्षाच्या जे पुढं सर्वांचं कार्य व्यवस्थित आहे एकदम. कोण आहे कॅन्डिडेट? कोण कोण उभं आहे माहिती आहे? देशमुख साहेब, अजून सुभाष देशमुख आहेत भाजपचे. काँग्रेसकडून महेश कोटे. महेश कोटे आहेत. महेश कोटे तर प्रथम उभारले ना त्याने, असं आहे. बीजेपी सीट हवा काय म्हणते? काय अंदाज आहे रिक्षा मालकांचा? काय वातावरण? हा, शहर मध्ये बीजेपी बरं आहे. का? व्यवस्थित कामं चालू आहेत ते. कोण होईल आमदार? देशमुख साहेब. देशमुख. कोटे अंदाज सांगतायत ना, 50-50 डबल पाहिजे. हाँ. शहर उत्तर की हवा क्या चल रही है? कौन आएगा जीत के? काय वाटतं? गॅरेज वाले आहेत, पंक्चरचं दुकान आहे नाही. कोणाची हवा आहे काय अंदाज? तर दोघांमध्ये फाईट होईल. कोणामध्ये? महेश कोटेजी अजून विजयकुमार देशमुख मला. कोण आहे तगडा उमेदवार आपला? आता सध्या तर महेश कोटे तगडा उमेदवार दिसा लागला. पण चान्सेस विजयकुमारचे कमी आहेत, पण 100 येईल असा अंदाज आहे मालकाचा. इलेक्शनचा रोड आहे, कुठलं टायर ग्रीप पकडेल? महेश कोटेंचं टायर का देशमुखांचं टायर? सध्या तर दिसायला महेश कोटेजीचं, पण दोघातच फाईट होईल, त्यात विजयकुमारजी निवडून येतील असा अंदाज आहे. यापूर्वीचा काय अनुभव आहे? यापूर्वी विजयकुमार देशमुख मला बिंदास आलेले आहेत. कोणाची गाडी पंक्चर होणार? आता भरपूर आहे ते, सगळ्याच्या गाड्या पंक्चर होणार, दोघातच फाईट होणार. कोणाची तर होते, आपला धंदा झाला. ते तर आहे, पंक्चरचं दुकान आहे आपलं. हा बरोबर आहे. करताय? 33 वर्ष. 33 वर्ष. जुना इतिहास इथला बघितला. हा, काय म्हणजे उत्तरचा इतिहास काय म्हणजे लोक कोणाच्या बाजूने मतदान करतात? भाजप डायरेक्ट. कमळ हा शब्द फक्त लोकांच्या मनात रुजू झाला. गड आहे. हा, गड आहे.
मालक काय खर्च करू द्या नाही करू द्या बिंदास निवडून येते ते कसा उमटलेला आहे. मालकाबद्दल अपेक्षा आहे. लोक म्हणतात देशमुख पंक्चर होणार यावेळेस. नाही होत. नाही होत तर कोट्यांची हवा निघणार. हवा आता बघाच दोघात तर फाईट होणार आहे, पण 99% तर विजयकुमार मालकाचा हवा आहे होईल. ते जर शरदचंद्रजी पवार साहेबांचे जे तुतारीची जी हवा चालू आहे सध्या महाराष्ट्रात, तुतारी हा शब्द जोरात वाजणार. हा जोरात वाजेल असा अंदाज आहे त्याचा. महाराष्ट्रात तुतारीचा आवाज वाढेल. शरद पवारचे हे काय शरद पवार पक्षाचे आमदार निवडून जास्त येतील असा अंदाज. काय वाटतं राजकारण जे सध्या महाराष्ट्रात झालंय, गद्दार राज्य सरकार, खोके सरकार, खोके काय वाटतं? सरकार. म्हणजे जे जे मतदान आपण करून त्यांना निवडून देतो ते लोक पक्ष बदलतात. काय वाटतं? काय त्यांना फक्त आमदार व्हायचा आणि पैसे खायचा आणि निवांत बसायचं आहे, दुसरं काय आहे त्यांचं? सर्वसामान्यांच्या मताचं काय किंमत राहिलं हो? म्हणजे आज तुम्ही समजा एका टायरवाल्याला निवडून दिला हो, ते दुसरं पक्षात जाते, मग तुम्ही ज्याला निवडून देत किंमत काय आहे का नाही? मग ते माणसाच्या हातात काम करायचं कला पाहिजे ना. ते माणूस काम करायला पाहिजे. ते जे व्यक्तीला आम्ही निवडून देतो ती व्यक्ती काम करायला पाहिजे. आम्ही विश्वास ठेवून ज्या व्यक्तीला मतदान करतो ते व्यक्तीनं विश्वास पूर्ण काम करावं असे अपेक्षा आहे. काय करत आहे? उत्तरचं वारा कोणाकडे आहे सध्या? शहर उत्तरचा काय सांगू शकत नाही सर. उत्तरचं वारं वगैरे म्हटल्यानंतर काय लोकांच्या मनातलं काय सांगता येणार आहे? सर्वजण तुमचं सांगा, लोकच जाऊ दे. नाही कसं माहिती आहे का, कुठलं पण सरकार आल्यानंतर मुद्द्यावरती बोलायला पाहिजे. धर्मावरती सर्वजण बोलतेत. धर्माच्या ह्याच्यावरती मतदान वगैरे झाल्यावर कसं व्हायचं? मुद्द्यावरती एक जण तर बोलतोय का कुठला? विकासावरती कोण बोलत नाही, कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही. काय तर धर्मांतर करून कोणाचं तर काय तर द्यायचं, ह्याच्यामुळे सांगता येत नाही काय कोणाचं कोण आहे दगडा? काय सांगता येत नाही लोकांच्या मनातलं. त्यांच्यामध्ये डिवाइड वगैरे होईल. कोण तिसरात पण येऊ शकतंय. कोण काय सांगू शकत नाही. कॅन्डिडेट काय महेश अण्णा कोटे आहेत, मालक आहेत, विजयकुमार देशमुख मालक आहेत, बनशेट्टी मॅडम वगैरे आहेत. तिरंगी फाईट आहे. तिरंगी फाईट आहे. कोण विजेता कोण नाही सांगता येत नाही ना, पण तेच सांगतोय ना मी. सांगता येणार नाही. कडक होणार. तुतारी वाजणार सांगता येत नाही. ते कमळ फुलणार सांगता येत नाही. सांगते. तुम्ही कस्टमर का घे. आपण आलो आहोत सोलापूरच्या मोबाईल गल्ली परिसरामध्ये. खरं म्हणलं तर नवी पेठचा हा भाग आहे. या ठिकाणी अनेक मोबाईलचे दुकान आहेत, त्यामुळं या एरियाला मोबाईल गल्ली असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणच्या लोकांची काय मतं आहेत आपण जाणून घेऊया. दादा, कशाचं दुकान आहे आपलं? भुस्सा मोबाईल गल्ली आहे नाही? मोबाईल गेले आज बोला तर काय शहर उत्तरचं काय हवा वातावरण काय आपल्याला कळत नाही. बोला नको. मतदान करताय ना? करते काय म्हणजे वातावरण काय? नाव घेऊ नका. म्हणजे काय हवा काय? हवा बिवा काय माहित नाही. कोण येईल निवडून? काय सांगू शकत सांगायचं नाही. कुठे राहायला काय वारं काय सांगते विधानसभेचं उत्तरचं? सांगते एक जण आहे अपेक्षा. कोण आहे? सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. पक्ष सांगा, नाव नको. कशी आहे लढत? कशी आहे? चांगले आहे. चांगली. उत्तर में किसकी आवाज? शहर उत्तर में तो क्या अभी तुतारी भी चल रहा, भाजपा का कमल भी चल रहा. कौन आएगा? हमारा अंदाज ये कैसा है, विजय माला का 20 साल से काम भी है और 20 साल से आ रहे वो, तो हमारे मोहल्ले के चाहिए. ऐसा सर्वधर्मों लेकर चलने वाला इंसान है. वो हिसाब से हमारा जो ज्यादा रुझान है, तो ज्यादा हमारी सोच जो है मालक की तरफ है. तुतारी बजेगी ऐसा बोलते क्योंकि मालक को विरोध बहुत हो रहा है. मालक का विरोध, ये तो इलेक्शन का दौर है, ये तो विरोध तो चलने ही वाला है. अपोजिशन पार्टी वाले 2-3 पार्टी के ठहरते हैं, वो तो विरोध तो करने वाले सर. उसके सिवा तो इलेक्शन का मतलब भी नहीं आता. लेकिन जो काम करता, जो विकास करता, जो सब धर्मों को लेकर चलता, हर किसी के त्योहार में आता, मालक ने काम किया विकास का. हमारे गली मोहल्ले का, पूरा रोड का, ड्रेनेज का, लाइन का. और हमारे अंदर ये सब विजय कुमार देशमुख वाला जो है वो 5वीं बार आएंगे. लड़त कैसी होगी? लड़त दोनों एकदम बहुत तगड़ी लड़त होने वाली है. 19-20 का मामला है. बहुत तगड़ी लड़त है. विजय माला घेशील. काय सध्या विधानसभेचं वार आहे, आपण बातम्या पाहतो. काय सध्या काय आहे प्रचार चालू आहे. कोण येईल निवडून? सध्या तर बघा आता महेश कोटे का? महेश कोटेचं कार्य आहे अगोदर. कारण हे देशमुख साहेब आहेत ना, आमच्या भागाकडे कधी पाणी नाही, लाईट नाही, रस्ते नाहीत. आता एवढं मोठं आम्ही टॅक्स देतो, बरोबर आहे. बंगलो बांधलो आम्ही,
साधं नगरसेवक सुद्धा येत नाही तिकडं. तुम्ही कर्मचारी आहे म्हणतात. अहो कर्मचाऱ्याला काय वरून पडतंय का? पण टॅक्स देतो आपण बी टॅक्स नाही, आम्ही महापालिकेत टॅक्स देतो का? महापालिकेत टॅक्स भरतो, मग आम्हाला फॅसिलिटी नाही. आम्ही वंचित झालो. ग्रामीण भागात सुद्धा असे सडक रस्ते करावे, तिथे सुविधा नाही. तिथं सुविधा नाही. मालक आले नाही एकदाही देशमुख मालक तर येतच नाही. मालक देशमुख मालक आता आम्ही जवळपास 2008 पासून राहिलाय. देशमुख मालक आम्ही म्हणत नाही. काय काय समस्या आहे मंत्री? मालक आम्ही म्हणू शकत नाही. काय काय समस्या आहे तिकडे? उमेदवार म्हणतो आम्ही. त्यांना प्रेमानं मालक म्हणलं जातं, म्हणजे प्रेमानं म्हणलं जसं असेल अण्णा दादा आप्पा. काय काय समस्या तिकडं? तिथं बघा ड्रेनेज नाही, पिण्याचं पाणी नाही आम्हाला. विशेष म्हणजे मंत्री चंडक टॅक्स आम्ही दर वर्षाला देतो. हैदराबाद अजून सुधारणा नाही. कोण येईल आता? कोणाला करणार मतदान? काय आता मतदान आम्ही चेंज करणार. तुतारी महेशांना काम करणार आहे. काम करू द्या ना करू द्या, चेंज बदल पाहिजे, बदल परिवर्तन. पाहिजे, तर त्यांना काय तर बोलता येईल ना. काय सध्या वारं विधानसभेचं उत्तर मध्ये कोणाची हवा? मालकाचं. उत्तर मध्ये मालकांचीच हवा आहे सध्या साहेब. कारण मालक तरुण वर्गाला जे मार्गदर्शन असते मालकांचं, ते मार्गदर्शन त्याच्या जोरावर तरुण वर्गात सध्या बीजेपीचं जे वादळ चालू आहे, केंद्रीय पातळीवर बीजेपीची सत्ता असल्यामुळं सोलापूरमध्ये बीजेपीची जर सत्ता प्रस्थापित झाली तर येणाऱ्या काळात सर्वांगीण विकास सोलापूरचा निश्चित घडेल. ह्या तरुण वर्गाचा एक तरुण वर्गाच्या वतीने मी सांगतो. महेश कोटे आणि देशमुख यांच्यात लढत आहे. फाईट कशी होईल दोघांमध्ये? सामना तसा अटीतटीचा होईल, पण मतदार हा जागरूक झालाय. पूर्वी नोटावर वोट होतं, पण वस्तुस्थिती आता तशी नाही आहे. वस्तुस्थिती फार बदलत गेलेली आहे आणि लोकांना विकास हवाय. मूलभूत सोयी सुविधा जे सरकार सद्यस्थितीला चालू आहे ते करत आहे. त्या अनुषंगानं येत्या 20 तारखेला लोक मतदान जागरूक मतदार या नात्याने करतील नक्कीच. काय सध्या हवा उत्तरमध्ये? तर मालकाचाच हवा आहे. कारण मालक हा असा आहे ना, 3 पिढ्या 3 टर्न होतं ना, 4 टर्म तो सध्याला आहे आणि सगळीकडे तो विकास केलेला आहे. आणि त्यांचं शेळगी बघायला गेलं तर बालेकिल्ला आहे त्यांचं. मालकाला विरोध देखील व्हायलाय, कामं केली नाही. पाच विरोध तर करणार की, समोर पक्ष असेल तर विरोध करणार ना, मग त्यासाठी विरोध करणार. समोरचा पक्ष जर विरोध केला तर मालकाचं मग कसं होईल, त्यासाठी विरोध करणार. लीड किती असेल मालक? 100% सांगतो, मालक टप देईल त्यांना. हो, महेश कोटे बी टप देईल. हा, महेश कोटेला पण हो मालक येणार. चाललंय मोबाईल गल्लीत सगळं बरं आहे का? मोबाईल गल्लीत काय कोणाची हवा आहे शहर उत्तरला? ते काय नाही मला पण एवढं. उत्तर मध्ये राहतं ना मतदार. काय चर्चा, काय कोण येईल निवडून, काय आमदार कोण येईल अंदाज आहे? काय भाजपचीच होते त्यांची कामं चांगल्या असल्यामुळे होतील. कोण आहेत उमेदवार? उमेदवार कोण कोण थांबलाय माहित आहे? एका उमेदवार आहे ना, काय असतं ते मला देशमुख. अजून तुतारी कोण कोण? तुतारीकडून आहे महेश कोटे. कशी होईल लढत? ते काय समजलं. काय मोबाईल गल्लीत काय चाललंय बघायला आलोय. काय मोबाईल गल्लीत काय निर्णय आहे? काय शहर उत्तर मध्ये कोण आमदार ठरवलंय, कोण होणार? शहर उत्तर मध्ये तर सध्या तरी 20 वर्ष झाले आमदार आहेत. आता सध्या बदल घडवण्यासाठी महेश कोटे यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. काम केलं नाही का मालकाने? कामं केलेत, भरपूर केले. तसं काय नाही, कामाबद्दल काय नाही. परिवर्तन पाहिजे म्हणून बदल पाहिजे. बदल पाहिजे त्यासाठी महेश कोटे यांना निवडून देण्यात येईल. महेश कोटे तुतारी वाजणार. तुतारी वाजणार. विकासावर सगळे बदलल्यावर काम काळात बदल होणार. शहर उत्तर मध्ये काय आहे? शहर उत्तर मध्ये तर माझ्या माहितीनं राष्ट्रवादी सेटअप असण्याची शक्यता आहे. का? कारण का तर राष्ट्रवादीचा पवार साहेबांनी विकास घडवलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्याचे कर्तृत्ववान नेते आहेत शरद पवार, म्हणजे जाणता राजा महाराष्ट्रात अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. त्यामुळं पवार साहेबांची बाजू सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण भक्कम अशी वाटते मला. त्यामुळं पवार साहेब निश्चित होऊ शकते. अजितदादांनी ज्या प्रकारे पक्ष चोरला असं म्हणलं जातं, त्यावर कसं काय वाटतं? म्हणजे नाही, कट्टर राष्ट्रवादीचे जे आहेत पवार साहेबांना मांडणारे, ते त्यांच्या काय भावना? लोकांना सगळ्यांना माहित आहे की
अजितदादांनी काय केलं, शिंदे साहेबांनी काय केलं, ते कसे एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे जनता आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. जनता सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहित आहे कुणी कोणती काम केलेले, कुणी कोणत्या दिशा ठरवायच्या हे लोकांना चांगलं पक्क माहित. त्यामुळे मतदारांना आजचा मतदार जागरूक झालेला आहे. त्यामुळे मतदाराला सांगायची गरज नाही. विधानसभा निवडणुकीत शरद पवार स्ट्रॉंग दिसते. स्ट्रॉंग भक्कम बाजू आहे पवार साहेबांची, शरद पवार साहेबांची भक्कम बाजू आहे. काय के रहने वाले किधर नाही बोलायचं. कुठले तुम्ही? सोलापूर. काय मोबाईल गल्लीत काय हवा? शहर उत्तर मध्ये कोण होईल आमदार? अटीतटीचा सामना आहे. कोणी पण येऊ शकते. म्हणजे कसं आहे, आता जे अण्णा महेश अण्णा थांबलेले आहेत, अण्णा कोटे, ते पण म्हणजे स्ट्रॉंग कंटेंडर आहेत. आणि मालकांचं कसं आहे, 4 वर्ष म्हणजे 4 टर्म आलेले आहेत. मग आता ह्या वेळेस कोणी येऊ शकते काय सांगता येत नाही. पण मालकांवर अनेक लोक नाराज आहेत, म्हणजे काही काम केलं नाही. तर दुसरे जण काय म्हणतात की आता 5व्या टर्मला मालकच येईल. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? महेश अण्णा स्ट्रॉंग आहे ते त्याच्याबद्दल काय सांगू शकत नाही आहे. फक्त एवढं सांगू शकतो की जे कोण येईल ते 23 तारखेला कळेल. पण वारं अटीतटीचा सामना होईल. अंदाज असतो ना लोकांना, अरे बाबा हे स्ट्रॉंग आहे, हे येऊ शकतंय किंवा लढत चांगली 60-40 होईल. 60-40 ठीक. बदल होईल उत्तर मध्ये 50-50. कुठला पाहुणा कुठल्या राहायला? शहर उत्तर मध्ये काय चाललं? शहर उत्तर मध्ये सध्या अंदाज सगळं हे सांगता येत नाही. अंदाज नाही, नक्की सांगता येत नाही अंदाज. कोण येईल निवडून? काय विजयकुमार येईल. काय शहर उत्तरची काय हवा? काय म्हणते? देशमुख मालक. देशमुख मालक. तुतारी देशमुख मालक. काय पाहुणा, काय गप्पा, राजकीय गप्पा चालू आहेत कसे घरचे मित्राचे? काय शहर उत्तर कोण येईल आमदार? काय चर्चा सध्या उत्तर मध्ये? शहर उत्तर मध्ये काट्याची टक्कर आहे. काटे की टक्कर. वा, पहिला माणूस जो भेटला आम्हाला काटे की टक्कर हा शब्द ऐकला. चांगला अभ्यास आहे. बोला कशी लढत? सांगितलं काट्याची लढत होईल. कोण तर आमदार होईल ना दोघांपैकी? मग आता लोकांच्या मनाला सांगू शकत नाही. तुमच्या मनातलं सांगा. आमच्या मनातलं बघा किंवा आमच्या हिशोबाने तर महाविकास आघाडी पण चांगली आहे, महायुती पण चांगली. माझ्या हिशोबाने महायुती महेश कोटे स्ट्रॉंग आहेत उत्तर मध्ये. हो स्ट्रॉंग. तुतारी हो का मालक? आता तुतारी का मालक? आता हे कसं जाणार? काय चर्चा? काय चर्चा बघा सध्या तरी मालक. का हवा काय? मालक तुम्ही बोला. बोला मालकच. कुठल्या मुद्द्यावर? सगळ्याच बाबतीत कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स. पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.